नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बी.टेक इंजिनिअरिंग करायचं आहे आणि ज्यांनी कॅपसाठी रजिस्ट्रेशन केले आहे, आता त्यांच्यासाठी एक बातमी आहे। तर काल आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी बघायची। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपला ब्राउझर ओपन करा गुगलचा आणि इथे सर्च करा MST-CET ही पहिली वेबसाईट येईल CET सेलची, त्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर आपणास असा इंटरफेस दिसून जाईल। तर इथे आपण बघायचं आहे, इथे जो 2 नंबरचा ॲडमिशन जो 2 नंबरचा ऑप्शन आहे, ॲडमिशन पोर्टल फॉर AY 2026-27, इथे आपण क्लिक करून घ्यायचं आहे। इथे आपण क्लिक केल्यानंतर आपण इथे बी.टेक न्यूवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, इथे डाव्या बाजूला चेक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा ऑप्शन आलेला आहे। यावरती आपण क्लिक करायचं आहे आणि यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपणास खाली जरा येतो, इथे आपणास एंटर ॲप्लिकेशन ID म्हणत आहे। तर आपण जो काही आपला ॲप्लिकेशन ID आहे तो इथे आपण आपला ॲप्लिकेशन ID टाकून घ्यायचा आहे। इथे ॲप्लिकेशन ID टाकतो आणि इथं आपली बर्थ डेट टाकून घ्यायची आहे आणि सबमिट मारायचं आहे। तर सबमिट म्हटल्या इथे आपण बघू शकत आहात विद्यार्थी मित्रांनो, आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही ओपन झालेली आहे। आणि आता आपण बघूया ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी चेक करायची। इथे आपण बघू शकत आहात की इथे आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही ओपन झालेली आहे। इथे विद्यार्थ्यांची कॉम्पिटिशन असल्यामुळे मी इथे पूर्ण आपणास ही मेरिट लिस्ट दाखवू शकत नाही, म्हणून डावी बाजू ही पूर्णपणे हाईड केलेली आहे। तर इथे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम आपला ॲप्लिकेशन ID चेक करून घ्यायचा आहे, जेंडर चेक करायचं आहे, आपली कॅटेगरी चेक करायचं आहे आणि आपली ॲडमिशन कॅटेगरी पण चेक करायची आहे। इथे आपणास MST-CET PCMचा जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे तो पण चेक करून घ्यायचा आहे। आपलं नाव बघायचं आहे, नाव बघितल्यानंतर आपले HEC क्वालिफाईंगचे वगैरे पर्सेंटेज आहे इथं दिले आहेत, ते आपण बघून घ्यायचे आहेत। आणि जे काय आपण CET दिली होती, ते आपण जी CET दिली आहे त्या CETचा आपला जो काय युनिव्हर्सिटी मेरिट नंबर असेल, आपला कास्ट मेरिट नंबर असेल, जनरल मेरिट नंबर असेल, परत युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर असेल, तर आणि जो काय जर आपण JEE मेन वगैरे दिले असेल तर तो आपण असं ऑल इंडिया मेरिट नंबर देखील मिळून जाईल। PCMच्या विद्यार्थ्यांनी खालचा PCBचा ऑप्शन बघायचा नाही आहे। तर ह्या जो वरचा कॉलम आहे त्या कॉलममध्ये विद्यार्थ्यांनो आपण आपलं नाव बरोबर आहे का बघून घ्यायचं आहे, आपली कॅटेगरी आणि आपण ज्या कॅटेगरीला अप्लाय केलेला आहे ती कॅटेगरी आणि बाकीच्या सर्व गोष्टी बर्थ डेट वगैरे बरोबर आहे का बघायचे आहे। आणि या सर्व गोष्टी जर बरोबर असतील तर आपणास ग्रॅव्हन्सेस करण्याची गरज नाही, आणि जर चुकल्या असतील तर आपण ग्रॅव्हन्सेस करायचं आहे। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आपण आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही बघून घ्यायची आहे। व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। थँक्यू। वंदे मातरम।